आडगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराची चौकशीची बिरसा फायटर्सची मागणी. बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि ग्रामस्थांची दिशाभूल केली असल्याचा बिरसा फायटर्सचा आरोप. युसुफ पठाण, प्रतिनिधी, मालेगाव, नाशिक. शहादा तालुक्यात आडगाव ग्रामपंचायतीत शासकीय निधी अपहार, कागदोपत्री खोटे दप्तर तयार, निकृष्ट व न झालेल्या कामांच्या उच्चस्तरीय चौकशी व तांत्रिक पुराव्यांची मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे 18 जून रोजी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी योगेश रावताळे, दिनेश पवार, वीरसिंग पवार, दीपक पवार, अजित पवार, सहदेव पवार, किरण पवार, जितेश पवार, कैलास रावताळे आदी उपस्थित होते. 7 जून 2026 रोजी आडगाव ग्रामपंचायतीत पेसा आणि 15व्या वित्त आयोगाच्या निधीत मोठा गैरव्यवहार. ग्रामसभेला हरताळ फासत सरपंच, ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मनमर्जी चौकशी करून सरपंच पदच्युतीची मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर शहादा पंचायत समितीच्या समितीने आडगाव ग्रामपंचायतीत जाऊन तक्रारदार बिरसा फायटर्स कार्यकर्त्यांना न बोलवता अंधारात ठेवून कागदपत्रांची तपासणी केली. आडगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराची कागदपत्रे व दमर मॅनेज करून सगळे हिशोब क्लिअर आहेत असा खोटा अहवाल बनवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आमच्या निदर्शनास आले आहे. वास्तविकता पाहता प्रत्यक्ष जमिनीवर कोणतंही काम झालेलं नाही. त्यामुळे या प्रकरणाची पारदर्शकता सिद्ध आम्ही आपणास खालील 6 तांत्रिक व कायदेशीर प्रश्न उपस्थित करून त्यांची लेखी उत्तरे व संबंधित कागदपत्रे आम्हाला तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी केली आहे. मोजमाप पुस्तिका व तांत्रिक तपासणी कोणत्या तारखेला केली? जिओ टॅगिंग व फोटोग्राफ्सचे रेकॉर्ड, ई-मास्टर व मजूरचं पेमेंटचे रेकॉर्ड, साहित्य खरेदी व GST बिलं, ग्रामसभा ठराव व इतिवृत्त, स्थळ पाहणी अहवालाची माहिती मिळावी अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे. आम्ही ग्रामपंचायत आडगाव येथील रहिवासी असून आम्ही पंचायत समिती शहादाला तक्रार नोंदवली आहे. तक्रारीचा विषय असा आहे, ग्रामपंचायत आडगाव भ्रष्टाचाराचा अर्ज दाखल करताच पंचायत समिती असो किंवा CEO साहेब असो यांनी आमचा ग्रामसेवक मोहम्मद पाडवी याची बदली करून दुसऱ्या ठिकाणी नेमणूक करून दुसरे ग्रामसेवक पदावर बसवले. तर सरसर भ्रष्टाचार होत असताना सुद्धा यांनी ग्रामसेवकाची बदली करून पूर्णतः शहादा पंचायत समिती जबाबदार आहे आणि वरिष्ठ अधिकारी. तरी पंचायत समिती शहादा जर काम करत नाही म्हणून आम्हाला पुढं नंदुरबार CEO ऑफिस किंवा कलेक्टरकडे जावे लागते. तरी या कारणाला ही पूर्णतः पंचायत समिती जबाबदार आहे. कारण की इथं प्रश्न सुटत नाही म्हणून नंदुरबारला जावे लागते जिल्हा लेवलला. त्याला हे कारणीभूत पंचायत समितीच आहे. आणि आमच्या गावातील भ्रष्टाचार झालाच आहे आणि याला कारण ग्रामसेवक, सरपंच असतीलच, परंतु संपूर्ण शहादा तालुक्यातील प्रत्येक गावात ग्रामपंचायतीमध्ये भरपूर असे विषय चालू आहे किंवा ते शहादा पंचायत समितीमध्ये प्रश्न सुटत नाही म्हणून त्यांना नंदुरबारला गाठावे लागते. त्याला हे पूर्णतः पंचायत समिती शहादा जबाबदार आहे. तरी संपूर्ण शहादातील गावातील ग्रामपंचायतींना माझे आव्हान आहे, येत्या काळात आपण सर्वात मोठे आंदोलन शहादा पंचायत समिती येथे आमरण उपोषण करू. जोपर्यंत शहादा पंचायत समिती पूर्णतः काम करत नाही आणि लोकांना शहादाहून पंचायत समितीहून नंदुरबारला जावे लागणार नाही, यांनी पूर्णतः लक्ष द्यावे आणि लोकांना सहकार्य करावे. अन्यथा आम्ही आमरण उपोषण करणारच इथं शहादा पंचायत समितीलाच बसून संपूर्ण शहादातील ग्रामपंचायत एकत्र करून. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.